नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल शी शरयू. कोकणात आले मी आणि हा आहे भाग दुसरा. तर लास्ट इयर पण मी आले होते 6 मेला आणि तुम्ही पाहिलेत की व्हरायटी ऑफ व्हिडिओज मी बनवलेत माझ्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये. ते आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आफ्टर अ बिग लॉंग इयर, आय मीन हे वर्ष असं निघून गेलं ते माहिती नाही, बट आय हॅव कम हिअर आफ्टर इयर्स गॅप. आणि ह्यावेळी आमचं नशीब इतकं छान आहे की लास्ट टाइम तर आम्हाला आंबे नाही मिळाले, पण ह्यावेळी आम्हाला आंब्यांची रासच मिळाली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. आज छोटूसा आंबा माझ्या हातात आहे, ह्याला म्हणतात साखरी आंबा. तो हा झाडाचा स्पेशल साखरी आंबा आहे आमच्या एरियामधला. आणि हे आंबे युजली साईजमध्ये छोटे असतात आणि दे आर व्हेरी 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 स्वीट, म्हणून त्यांना साखरी आंबा असं आम्ही म्हणतो. तर हे मोठं भलं मोठं असं जे झाड आहे, लास्ट टाइम मी व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं, पण त्या गेल्या वर्षी आंबे नव्हते तिकडे. आता इथे बॅकग्राऊंडमध्ये आंबे गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सो वी आर जस्ट आईच्या डोक्यात एक आंबा पडणार होता, पण लकीली शी वॉज सेव्ड. वेदरचं म्हणावं तर वेदर तसं खूप क्लाउडी आहे, म्हणजे पाऊस कधी पण कोसळू शकतो, पडू शकतो. कोसळू हा खूप एक्स्ट्रीम वर्ड यूज केला मी. सो दिस इज द वेदर. पण इथे बघत आहोत या ठिकाणी एक आंबा मला प्राप्त झालेला आहे. Stay safe. You are scared of another reason. I'm scared of another reason. Which reason? I know. I'm scared of this. This his. Miss. अशा प्रकारे इथे 2 फणस पण आम्हाला हाती लागलेले आहेत आमच्या. आणि हे कापे आहेत की बरके फणस आहे? कापा. बेबी फणस. स्वादिष्ट आहे, कसा आहे? खाण्यासाठी स्वादिष्ट आहे. अच्छा. आंबट गोडाचा आहे. कुठली, त्या आंब्याचं नाव काय आहे? साखरी आंबा. साखरी आंबा. संगमेश्वरचा साखरी आंबा. अच्छा. तुम्ही आमच्या इथे येऊन व्हिजिट करा आणि या आंब्याचा स्वाद घ्या. निसर्गरम्य असं कोकण आणि या कोकणातलं माझं हे गाव. हिरवळ दाटी चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. हा रस्ता ॲक्च्युली आहे ना वर मंदिराकडे जातो आणि आपण या मंदिरात नेक्स्ट व्लॉगमध्ये जाणार आहोत. जर मी तुम्हाला दाखवेन, संध्याकाळच्या वेळेस हे मंदिर खुलं असतं. देवी मातेचं मंदिर आहे आणि हे भलं मोठं अवाढव्य असं वडाचं झाड. दिस इज सो बिग. तर आज आम्ही आंबे काढलेले आहेत. खूप जास्त आंबे मिळालेत आम्हाला आणि अजून ह्याच्यापेक्षा जास्त आंबे या झाडावर आहेत. म्हणजे नेचर इज गिव्हिंग अस इन अबंडन्स अँड वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. खूप आभार व्यक्त करतो आम्ही या निसर्गाचे, ज्यांनी आम्हाला एवढं भरभरून दिलं आहे. आणि हे बघा, छोटंसं इथे केळ्याचं झाड येत आहे. तर ह्या झाडावर चिकू एक्सपेक्टेड आहेत. लास्ट टाइम आम्हाला चिकू भरपूर मिळाले होते, आंब्यांचा तोटा होता. यावेळी रिव्हर्स झालेला आहे. यार, एवढी हिरवळ मुंबईमध्ये मी खूप मिस करत होती हे सगळं. आणि आता जूनचा सीझन येण्याआधीच एवढी हिरवळ पसरली आहे, म्हणजे लवकरच आहे पावसाचं आगमन. आज काय आहे? आज आहे मे 28. आहा, डोळ्याला सुखावणारा असा हा परिसर. बाल्टी भर के आम जिसके नसीब में वही सच में धनवान. अरे ह्याच्यासाठी काहीतरी दुसरं येल्लो वालं बकेट आणलं पाहिजे. हे ह्याने जरा व्हिडिओ मध्ये चांगलं नाही वाटत. कोकणचो मेवो असा आमच्या हातात. अरे ते नाही. आणि आमच्या नशिबात आपण किती सारे आंबे कलेक्ट केले आहे. आणि हा गेला एक.
त्याच्यावर. इकडे बांबू ठोकायचे आणि आंबे हवेत का? ते तसंच करते जाळीवर. वा 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 वा. एवढे सारे आंबे मिळाले, आता मी जाते आंबे विकायला. माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला समजलाच असेल, कारण एक मुंबईची मुलगी जेव्हा कोकणात येते आणि एवढे सगळे आंबे तिच्या हाताला लागतात तेव्हा शी इज हॅपी ऑन दी अल्टिमेट लेवल. तर मी या आंब्यांचं काय काय बनवणार आहे, पन्ह, आमटी वगैरे वगैरे, चटणी अँड ऑल, बघूयात आपण ह्या आंब्यांचं अजून काय काय बनवू शकतो. जर तुम्हाला आंब्याच्या कुठल्या रेसिपीज माहीत असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर आजच्या व्लॉगसाठी इतकंच. उद्या भेटूया पुढील व्लॉगसाठी. तोपर्यंत माझे जुने व्हिडिओज पहा. आणि एक पडला आंबा तिकडे, लगेच तो मी जाऊन उचलते खराब व्हायच्या आधी. तर या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड. अंटिल देन, पीस अँड लव्ह फ्रॉम शरयू.